जय श्रीकृष्ण भक्तांनो, आज आपण 7, 8 आणि 9 3 श्लोक पाहणार आहोत. श्लोक 7. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. कौन्तेय हे कौंतीनंदन, कल्पक्षये कल्पाचा क्षय झाल्यावर हे भूतानी सर्व संपूर्ण प्राणी मामिकाम माझ्या प्रकृतीला यांती प्राप्त होतात. कल्पदौ कल्पाच्या आरंभी अहम मी पुन्हा पुन्हा ताणी त्यांची विसरू यामी रचना करतो. हे कुंतीनंदन, कल्पांचा क्षय झाल्यावर महाप्रलयकाळी संपूर्ण प्राणी माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात आणि कल्पाच्या आरंभी महासर्गकाळी मी पुन्हा त्यांची रचना करतो. श्लोक 8. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नवंशं प्रकृतेर्वर्षात्. प्रकृतीला वश झाल्यामुळे अवश्यम परतंत्र झाल्या इवं ह्या कृत्सम संपूर्ण भूतग्रामम समूर्ण प्राणी समुदायाची स्वाम आपल्या प्रकृतीला वश करून अवशिष्ट पुन्हा पुन्हा वारंवार विसृजामी रचना करतो. प्रकृतीला वश झाल्यामुळे परतंत्र झालेल्या ह्या संपूर्ण प्राणी समुदायाची काल्पारंभी मी आपल्या प्रकृतीला वश करून वारंवार रचना करतो. श्लोक 9. न च मातानि कर्माणि निबंधन्ति धनंजय उदासीनमसक्तं तेषु कर्मसु. धनंजय हे धनंजया, तेषु त्या कर्मसु कर्मात आसक्तम अनासक्तच आणि उदासीनाप्रमाणे आसीनम राहणाऱ्या माम मला तानी ती कर्माणी कर्म निबंधन्ति बंधन करीत नाहीत. हे धनंजय, त्या सृष्टी रचना इत्यादी कर्मात अनासक्त आणि उदासीनता प्रमाणे राहणाऱ्या मला ती कर्म बंधन करीत नाहीत. अशा प्रकारे 9व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.